आता अशी झणझणीत भाजी बघून 2 काय 4 घास सगळे जास्तच खाते. बरं, रेसिपी माझी नाहीये, आईच्या हातची आहे आणि नवऱ्याची फरमाईशच अशी होती की तुझ्या आईसारखी बनव. बरं, आईसारखी जमते की नाही माहिती नाही, पण ट्राय जरूर केलंय. जसं आईच्या हातच्या कोणत्याच गोष्टीला तोड नसते, पण सिमिलर टाइप मध्ये आपण जरूर बनवायचा प्रयत्न करू शकतो. तर मटण आणलंय, मटण 4-5 पाण्याने धुवून घ्यायचंय. धुतल्यानंतर लसूण कापायचे, लसूण नंतर एक कुकर घ्यायचंय, कुकरमध्ये तेल टाकायचंय, तेलमध्ये जिरं आणि लसूणची फोडणी द्यायची. जिरं आपण टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे, पण जो सूप असतो ना तो छान लागतो जिरं टाकल्यानंतर. अर्धा चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ, आणि हळद जी आहे ती ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर व्हाईट सूप घेत असतील तर व्हाईट सूपसाठी आपण हळद नाही टाकली तरीही चालते, पण आमच्याकडे शक्यतो हळद टाकलीच जाते. मटण टाकायचंय, मटण टाकल्यानंतर छान असं व्यवस्थित अगदी 2 मिनिटापर्यंत मिक्स करायचंय. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचंय. गरम पाणी टाकल्यानंतर म्हणजे काय होतं की जी गॅस असतो ना तो कमी लागतो आपल्याला, कारण शिजायला थोडा वेळ जो आहे मटणला जास्त लागतो, तर त्यामुळे शक्यतो गरम पाणी टाका. व्यवस्थित मिक्स करायचंय. जी कोथिंबीर असते ती टाकायची. बरं, मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे सूपमध्ये कोथिंबीर टाकतात का? हो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यवस्थित कुकर लावायचंय, 6-7 शिट्या काढायच्या आहे. आणि मसाला आता आपण रेडी करायला घेऊया. 2-3 कांदे घेतलेले आहे. खोबरं घ्यायचंय. खोबरं शक्यतो जास्त घ्या, त्याने जी मसाली भाजी असते ना ती छान लागते, टेस्टी लागते. लसूण टाकायची, लसूण सुद्धा थोडी जास्तच टाका. आलं टाकायचंय आणि एक टमाटर व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यानंतर दुसरीकडे शिट्या सुद्धा झालेल्या आहे आणि हा मसाला सुद्धा रेडी झालेला आहे. तर एका कढईमध्ये तेल घालायचंय. तेलमध्ये जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो टाकायचाय. 2 चम्मच काय म्हणतो आपण तिखट टाकायची, मीठ टाकायचं, थोडंसं हळद टाकायची आणि हा सुहानाचा जो मटण मसाला असतो तो टाकायचा. माझ्याकडे शक्यतो हाच वापरला जातो, त्याची चव जी आहे ती छान लागते, त्यामुळे थोडंसं तेल टाकायचंय. व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवा, सो दॅट ना त्याच्याने मसाला जो आहे तो आपला जळणार नाही. मिक्स केल्यानंतर इकडे सूप सुद्धा झालेला आहे, तर सूप एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ. जर तुम्ही पीत असाल तर काढू शकता, नाही काढलं तरीही चालेल. ह्या सूपनेच जर आपण भाजी बनवली ना तर जी भाजीची चव असते ती अप्रतिम लागते. शक्यतो थोडं म्हणजे सूप बनवत असताना जास्तीचं सूप बनवा आणि ते जे सूप आहे ते आपण ह्या मसाले भाजीमध्ये टाका, त्यामुळे भाजीची चव छान लागेल. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाका आणि जो सूप आणि जे मटण रेडी झालेलं आहे ते टाकू शकता. आणि मला एक गोष्ट सांगाय की आपल्याकडे अशाच प्रकारे भाजी जी आहे ही मटणची केली जाते की नाही? बरं, आमच्याकडे तर अशीच केली जाते आणि आई शक्यतो अशीच करते. बरं, टेस्ट बघूया, खाल्ल्यानंतर कळेल टेस्ट तिच्यासारखी आहे की नाही जशी ती बनवते. आणि आताच आपण बघू शकता की भाजी किती टेस्टी दिसते. तिला 2 मिनिटापर्यंत 2 ते 5 मिनिटापर्यंत ना म्हणजे व्यवस्थित लो फ्लेमवर होऊ द्या, त्याने ना जी ऍसिडिटी वगैरे होते ती होणार नाही. करते मी ज्वारीची भाकरी सोबत. टेस्ट तर भारीच येते, तिला काही तोड नाही. आणि इकडे दुसरीकडे आपली भाजी सुद्धा रेडी झालेली आहे. तर ही आपल्याला झणझणीत आणि मसालेदार भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही ताट कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला, बाय, टेक केअर.